काय? आज मी खूप खेळलो आणि मी सगळ्यांना गिफ्ट नेले, सगळ्यांना खूप आवडले. अरे वा, मग काय काय खेळा तिकडं? अरे माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप खेळणी आणली आहे. आणि बापू, तुम्हाला माहिती आहे त्या घरात माझी खोली सुद्धा आहे. खोली? हो, बाबा मला मिस करायचा ना, म्हणून त्यांनी माझी खोली केली आहे. त्यात माझी खेळणी आणि घराचं साहित्य सुद्धा आहे. दिदे, अगं अमोल तिकडे राहत पण नव्हता, मग खोली कसली ग? दिप्या, अर्जुनने अमोलचा प्रत्येक वाढदिवस तो त्याच्या सोबत असल्यासारखा साजरा केला. अरे पुण्यात राहायला आल्यापासून त्याच्या घरात अमोलसाठी एक वेगळी खोली केली आहे त्याने. म्हणजे कोणी राहत नसताना सुद्धा स्पेशल खोली? हो अगं मोना, अगं दाजींचा लय जीव आहे बघ अमोलवर. होय. आणि अरे 7 वर्षात अमोलच्या आठवणी भरून काढायला अर्जुननं जीवापाड प्रयत्न केले असतील बघ. हो बापू, मी जेव्हा ती खोली बघितली ना तेव्हा मला एवढं अपराधी असल्यासारखं वाटलं ना. मी अमोलला त्याच्यापासून लांब ठेवलं यासाठी मी लगेच त्याची माफी मागितली. पण वंस त्यात त्यांची पण चूक होतीच की. अगं मोना, तसं नाही. आणि माहितीये, मी अमोलला एवढं छान वाढवलंय यासाठी अर्जुनने पण माझे आभार मानले. अगं मुमा, बाबांनी मी चित्र काढलेलं माझ्या खोलीत सुद्धा लावलंय. इथं मी हे दोघं एकत्र येऊ नयेत म्हणून मरमर करते, आणि एवढं सगळं होत असताना हे रुपाली ते तिकडे काय करत होते कुणास ठाऊक. माझ्या बाबांनी मला खूप मिस केलंय, त्यामुळे मी त्यांना आता कुठेही सोडून नाही जाणार. हो ना मा? हो. दिप्या मामा, तुला माहितीये उद्या बाबा मला पुणे दाखवायला नेणार आहे. एक मिनिट, हे कधी ठरलंय? अगं मा, अजून ठरलं नाही. तू परमिशन दिली की ठरणार. बापू, दिप्या, तुम्ही हसू नका. थांब. तू खोटं बोलतोयस. तुझं आणि तुझ्या बाबांचं आधीच ठरलंय ना? खरं सांगा अमोल. हो. अरे अगं मा, तू पण सांग ना, जाऊ का मी फिरायला? प्लीज मा, सांग ना. बाबा पोलीस आहेत ना, त्याच्या पुढे बोल असल्यावर मला काय नाही होणार. जा मग. आत्ता अपुमा बेस्ट का लब्बाडा? आज लईच खुश दिसतायत छोटे सरकार. नाही म्हणजे एवढं खुश कधी पाहिलं नाही त्यांना. अगं, तो एवढ्या दिवसानंतर त्याच्या बाबांना भेटून आलाय, खुश असणारच ना. होय. आणि आप्या, वासुदेव आणि बाळकृष्णाची भेट याच्यापेक्षा वेगळी काय असणार आहे ग? आता फक्त त्याच्याकडे एकच मागणं आहे, अमोलला त्याच्या मा आणि बाबापासून वेगळं करू नको आता. अपर्णा, तू बाप लेकाला एकटं सोडायचं नाही ठरवूनच आली आहेस का? अहो नाही ताई, असं नाही. मला पण बघायची आहे ती खोली, म्हणून म्हटली. चल तू पण. आर्या, आर्या. हाय. अगं जेवायचं मनात दिसत नाही आज. काय झालंय? काही नाही. आर्या, मी आई आहे तुझी. अगं ती आप्पी परत अर्जुनच्या आयुष्यात आली का ग? अजून तरी नाही, पण तो अमोल, तो मात्र त्या दोघांना एकत्र आणूनच राहणार आहे. अगं तो मुलगा आहे त्यांचा, आणि त्याला त्याचे आई वडील एकत्र असावे असं वाटणं साहजिकच आहे. अगं वाटू दे, पण मी अर्जुनपासून लांब जाणार नाही. आर्या बाळा, नको करू अगं असा हा हट्ट. तू एवढी देखणी आहेस आणि पोलिसही आहेस, तुला कुठेही चांगला मुलगा मिळेल. अगं तुला का त्या अर्जुनशी लग्न करायचंय? कारण आई, मला अर्जुन आवडतो. तुला मी सांगितलं ना.
मी केलं तर लग्न त्याच्याशीच करीन. अगं नात्यात ना आवड आणि ओढ दोन्ही बाजूनी असायला हवी. तुला कळतंय का, तुझ्या या आवडीमुळे ना फक्त तुला त्रास होतोय. अगं त्यांचा मुलगा त्यांना भेटवायचा प्रयत्न करणारच आहे, म्हणून ते तू आयुष्यभर त्रास करून घेणार आहेस का? ते काय मला माहित नाही आई, पण मी अर्जुनला सोडू शकत नाही. मग हे बघ, हे त्रास करून घेणं आधी बंद कर. ते अर्जुनला ना अप्पी आणि अमोलपासून दूर राहायला सांग. आणि हे जर जमणार नसेल ना तुला, तर आत्ताच हे लग्न मोडून टाक. आई सारखं सारखं काय ग लग्न मोड करते. हे बघ, मी अर्जुनला सोडणार नाही आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि अर्जुननीही अप्पी आणि अमोल असतानाच मला निवडलं पाहिजे. बरं, म्हणजे या सगळ्यात तुला त्रास झाला तरी चालेल असं म्हणायचंय तुला? ते काय मला माहित नाही, पण आई ऐक ना, तू मला या सगळ्यात मदत कर ना. आर्या, अगं आई आहे मी तुझी. माझा आनंद ना तुझ्या आनंदातच आहे अगं. तुला जर असंच वाटत असेल ना, तर आहे मी तुझ्यासोबत. आई आता बघच तू, नाही त्या अप्पी आणि अमोलला अर्जुनपासून लांब केलं ना, तर नावाची आर्या नाही. मी आता जातो, म्हणजे उद्या आपल्याला भरपूर टाइम मिळेल भेटायला. अर्जा, मुली घेऊन गेल्यापासून तुझ्या तोंडावरचा हसू काय मावळं ना गाड्या. कदम, आजचा दिवस आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. एकदम बेस्ट. ते दिसतेच की तुझ्या तोंडावर. हा अर्जा, तुला इतका आनंदी बघून लई दिवस झाले रे. नाही तर या खोलीत आलं ना की तू नाराजच असायचंच. हा, अमोलच्या आठवणीत उदास असायचो मी, पण आता त्याची सोबतीमुळे मला लय भारी वाटते. कदम, लईच भारी वाटते. अर्जा, तुझं पोरग ना लईच गोड आहे बघ. म्हणून तर त्याच्यापासून लांब राहूशी वाटा ना कदम. मला ना कदम आत्ता अमोल माझ्या आयुष्यात पाहिजे, बाकी काय नको. तो आजूबाजूला असलं ना दुनिया विसरतोय मी. अर्जा, मग ते लवकरात लवकर आपल्या घरी कायमचा कसा येईल याचा विचार कर पोरा. हा, बघू कदम, त्या गोष्टीला थोडा वेळ देऊ आपण. आत्ता मी आणि अमोल एकमेकांची आहे ना सोबत एन्जॉय करतोय बस. आणि कदम, तुम्ही म्हणायचं ना, अर्जा बाप झाल्याशिवाय तुला बाप कळणार नाही. खरं होतं बरं. अरे लेकराच्या आनंदातच बापाचं सुख असतं रे. हो कदम. अहो, त्या पोराच्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं ना, मला जग जिंकल्यागत वाटतंय. हो कदम, तुम्हाला सांगतो, मला आत्ता अमोलच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचं, फक्त हसू. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. अरे मी बी तुझा बापच आहे. हा, मला बी तुझ्या चेहऱ्यावर ना कायम असा आनंद बघायचा आहे. मग असाच आनंदी राहा पोरा. बरं कदम, उद्या तुमच्या नातवाला घेऊन पुणे दर्शनाला चाललोय बरं का. अरे वा, बेस्टच की. जा जा, त्याच्याबरोबर भरपूर वेळ घालव. हा, आणि असाच सोबत राहायचं असेल ना, तर त्याला लवकरात लवकर आपल्या घरी कसा आणता येईल ह्याचा विचार कर. त्यासाठी तुला कदम, आत्ता मी त्या गोष्टीचा विचार नाही करत. आत्ता मला माझ्यातली ना अमोलच्यातली गेल्या 7 वर्षाची सर भरून काढायची आहे फक्त, बस. बर, चल, उद्या जायचं म्हणतोस ना, जेवण करून घे आणि पड जरा. हा, चल. हो हो चालेल, मी पण निघते 5 मिनिटात. वंसा, तुम्ही ज्या केसवर काम करत होता ते प्रकरण संपलं ना? हो मोना, गुन्हेगारी थांबवता येते, ती संपत नाही ग. म्हणजे हो ना, आपल्याला ज्यातलं कळतं ते विचारावं. त्यातलं काहीच कळत नाही, त्यातलं कशाला फोडून फोडून विचारायचंय. बापू, मी कुठे फोडून फोडून विचारलं? मी आपलं सहज विचारलं ना. बापू, कसा दिसतोय मी? रे, भारीच दिसतोय की तू. बाबांना भेटायला जायचं म्हणल्यावर साहेबांचा उत्साह बघा. असू दे का आप्या, कुठं सोनं मागतंय पोरगे. मा, आम्ही आज सगळे पुणे बघणार आहे. आम्ही तुला खूप मिस करणार.
मग आप्या असं का नाही करत? त्याच्याबरोबर तूच जा की, म्हणजे लक्ष पण राहील त्याच्याकडे. बापू एकदम बरोबर बोलत आहे बापू मा. अरे आम्ही शनिवार वाला दगडूशेठ सासूस बाग आणि हा तुमचाही भक्ती शक्ती गार्डन आणि त्यानंतर झुला पण जाणार आहे. तू पण चल ना मा. तू तरी कुठे फिरलेस पुणे? हे पोरग लहान असून पण महाकरामती आहे. आई बापाला एकत्र आणण्याचा एक सुद्धा चान्स सोडत नाही. अरे बाळा, आपल्याला ज्या लोकांनी पकडलं होतं त्यांचा बंदोबस्त करायचा आहे ना. मी आज दिवसभर जरा कामात असेल, मला नाही जमणार यायला. पण तुम्ही मस्त एन्जॉय करा. काय आणि अमोल, अरे भली मोठी लिस्ट काढली की फिरायला. हा नाही, मी नाही, माझ्या बाबांनीच काढली आहे. अगं मा, तू बाबांना फोन कर ना. माझं आवडलंय. ओ थांब थांब. कम फास्ट. हो या एवढी घाई चालली आहे. अरे तू अमोलला घेऊन फिरायला चाललास हे खरं आहे, पण तुझ्या कामाचं कसं काय? अरे दादा, पोलीस स्टेशनला असं विशेष काय लोड नाही. आर्य आणि चिंचू करतील ऍडजस्ट. बरं ठीक आहे, पण नाश्ता करून जा. अरे रुपाली, नाश्ता झाला का? रुपाली पण ना, तू थांब. अरे दादा, रुपाली. हा पे बोल. हा अर्जुन, अरे अमोल आवरून बसलाय. तू निघालास का? मला एक जरा काम लागले. तू एक काम करतेस का? कुणाला तरी सांग अमोलला सारस बागेत सोडायला. मी घरी येत बसलो ना तर उशीर होईल परत. बरं बरं, पण तू इथून निघाला तर अर्ध्या तासात पोहोचेल. तू वेळेत ये. मी पोचतो, लगेच पोचतो. हा चालेल. मोना, तो डायरेक्ट बागेत येणार आहे. तू त्याला सोडशील का तिकडे? हा सोडते की. पण छोटे सरकार, आपण काहीतरी खाऊन निघू. हा अगं पण मोमा, मी नाश्ता नाही करणार. मी तिथे पावभाजी खाणार. तू मग खा ना नंतर. मग बरं चला मग जाऊयात आपण. मी माघारी येऊन खाते. सावकाश जा. बाय मा. बाय बापू. बाय बाय. हे घ्या तुम्ही. भाऊजी, तुम्हाला अजून लागले तर सांगा. नाही बहिणी, आता जास्त नाश्ता करत बसत नाही. निघायचे लवकर. भाऊजी, तुम्ही परत कधी येणार आहे? नाही म्हणजे तुम्ही अमोलला घेऊन येणार असाल ना, तर त्याच्या आवडीचं काहीतरी करते मी. वहिनी, तसं काहीच सांगता येत नाही. तुम्ही खाऊन घ्या. आज अमोल म्हणाल तसं आहे. त्यामुळे मला यायला किती वेळ होतोय ते पण सांगता येणार नाही. बर ठीक आहे. अर्जुन, अरे हळू खा ना, किती गडबड करतोस? अरे दादा, अरे अमोलला भेटायला चाललाय ना, म्हणून त्याची गडबड चालली आहे. नाही तसं नाही कदम. त्याला तिथे येऊन थांबायला लागू नाही, एवढंच. बाकी नाही काय. हा हा, जा लवकर जा. अर्जुन भाऊजी अमोलच्या बाबतीत जास्तच भावनिक आहे. हे जर असंच भेटत राहिले तर झालं आर्या आणि भाऊजींचं लग्न. आर्या, आता हातावर हात ठेवून बसायची वेळ नाही. काहीतरी कर ग बाई. कदम, येतो मी. यायचं कसं होतं कळवतो तुम्हाला. चल. अर्जुन अर्जुन अर्जुन, अरे आई. आर्या, काय झालं? अगं गाड्या बोललं पुढं काय झालं आईचं? आईला श्वास घ्यायला त्रास होतोय. अगं कुठे? आई कुठे? घरी. चल 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 चल. चला. काकू काकू काकू, काय होतंय? काकू काकू, काहीतरी बोला, प्रयत्न तरी त्रास करा. होतोय. मला काही सुचत नाहीये. हे अर्जा, अरे यांना दवाखान्यात न्यायला पाहिजे. ॲम्ब्युलन्स बोलवा. ॲम्ब्युलन्सला वेळ लागेल. रिक्षा बोलवा. हा, मी रिक्षा बोलतो. बघूया. काकू प्रयत्न करा. आई आई श्वास घ्या. आई आई. अगं आर्या, नक्की काय झाले आईला? माहित नाही. तिला असं कधी होत नाही, पण आजच तिला असा श्वास घ्यायला त्रास होतोय. आई, अगं श्वास घे ना आई. आई. काकू काहीतरी बोला. श्वास घेत राहा, श्वास घेत राहा. आपण दवाखान्यात जाणार आहे आता लगेच. प्रयत्न करा, प्रयत्न करा. अर्जुन, रिक्षा आली. चला 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 चला. काकू चला, उठा उठा.
वा आर्या, तू तर प्रेमात वेडी झालीस ग. भाऊजींनी अपर्णाच्या आणि अमोलच्या जवळ जाऊ नये म्हणून तू असं काय करशील असं मला स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं. आता मला काहीच नाही करावं लागणार. मला फक्त तुला सपोर्ट करायचंय. म्हणजे अमोल घरी आणि अपर्णा वा. अरे या तू ठीक आहेस ना आता? अर्जुन, अरे सकाळपासून आईला श्वास घ्यायला त्रास होतोय. तिला काही झालं तर? अरे या आपण दवाखान्यात घेऊन आलो ना त्यांना, काळजी करू नको, ते बरे होतील. मला आईशिवाय कोणीच नाहीये. मला खूप टेन्शन येतं. आर्या, डॉक्टर त्यांचं काम करतात. हा, तूच अशी रडायला लागल्यावर आईला कोण आधार देणार बरं? बाबा, मला आईला गमवायचं नाहीये. ए हरिया, काहीतरी काय बोलतेस तू? काय होणार नाही त्यांना, बरे होतील ती. अर्जुन, तू आहेस ना, म्हणून मी आईला हॉस्पिटलला आणू शकले रे. हा ठीक आहे आर्या, तू सावर स्वतःला सावर. हं? डॉक्टर त्या बरे आहेत ना? त्यांना नक्की झाले तरी काय? हे बघा, त्यांचा हार्ट रेट तर नॉर्मल आहे, त्यामुळे आत्ता तरी काही काळजी करण्यासारखं नाही. काय? आई बरी आहे ना आता? हो, त्या बऱ्या असल्या तरी त्यांना नेमकं असं का होतं हे कळण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करून घ्याव्या लागतील त्यांनी. डॉक्टर, त्यांचा श्वास कमी जास्त होत होता, त्याच्याबद्दल काय? हो, ही लक्षणं मायनर अस्थमा अटॅकची असू शकतात. अस्थमा अटॅक? हो, पण अस्थमा अटॅक फक्त अस्थमाची हिस्ट्री असणाऱ्या पेशंटलाच येऊ शकतो. त्यांना असा काही आजार आहे का? नाही नाही डॉक्टर. पण आता तरी सगळं सांगणं अवघड आहे, पण टेस्ट केल्यावर समजेल आपल्याला. डॉक्टर, तुम्ही एक काम करा, सगळ्या टेस्ट लवकरात लवकर करून घ्या. हो, आपण टेस्ट करून घेऊ, पण त्यासाठी पेशंटचं रक्त लागेल. पण पेशंट रक्त द्यायलाच तयार नाही. श्वास कमी जास्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण हार्ट रेट नॉर्मल आहे, तर आपल्याला रक्ताच्या तपासण्या करूनच घ्याव्या लागतील. तुम्ही प्लीज बोलून घ्या ना त्यांच्याशी. हो डॉक्टर, माझ्या आईला इंजेक्शनच्या सुईचा फोबिया आहे. मी बोलून घेते त्यांच्याशी. कदम, मी थांबतो इथं, तुम्ही जावा पुढं. काय वाटलं तर फोन करतो मी तुम्हाला. ड्रग्जवर आपण जी कारवाई केली त्याचे सगळे डिटेल्स त्या फाईलमध्ये. ओके ते वरिष्ठांना पाठवा आणि मला अपडेट करा. ओके आणि जे सील केलेले बार्स आहेत ते परत कधी सुरू होणार नाही याची काळजी घ्या. त्या विरोधातले सगळे पुरावे सुद्धा त्या फाईलमध्ये आहेत. ओके मॅडम, थँक्यू. अर्जुन सरांनी शहरातल्या सगळ्या पब आणि बारवर कडक नजर ठेवली. त्याचे रिपोर्ट ते लवकरच सबमिट करतील. गुड. मॅडम, मी जरा हो हो, तुम्ही जा. थँक्यू. अमोल काय करत असेल आता? त्याच्या बाबांबरोबर आहे ना, खुश असेल. माझं बाळ किती गोड आहे. आई बाबांवरचं प्रेम त्याला अगदी व्यवस्थित कळतं. इतके वर्ष त्याचे बाबा त्याच्या सोबत नव्हते, पण त्याने कधीच नाही तक्रार केली. आज खुश असेल. मी फोन करू का? बघते काय करताय. फोन आता हिचा जर फोन उचलला तर आर्याने एवढा सगळं जुळवून आणलेला डाव फिसकट. हे दोघं जण एकमेकांच्या सोबत असले की त्यांना कसलंच भान नसतं. जाऊ दे, नको डिस्टर्ब करायला.
करू दे एन्जॉय. हिचा जर फोन परत आला तर मला उचलायला लागेल. फोन बंदच करून ठेवला तर? हां, फोन बंद करून ठेवला तर आल्याला कळणार नाही. आणि मला कोणी विचारलं तर सांगता येईल ना, मला काही माहीतच नाही. आता बघू आपण ना कशी भाऊजींच्या जवळ येते.